तुम्ही आम्ही काय करतो, कुठेतरी 2 पैसे वाचवतो ना। महिलाच बचत गट का सक्षम नमस्कार, मी मंदाकिनी बिडवे बुलंद आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करते। आज उमेद अभियानाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रभागस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण या ठिकाणी या सभेची माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी गावंडे बुलंद आवाज महाराष्ट्राचा यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। उमेदतर्फे प्रभागस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभा याचे आयोजन करण्यात आलेले इथे जमलेले सर्व प्रेक्षकांचे मी आभार व्यक्त करते। धन्यवाद। चांगले होते की वाईट होते? मग समूहामध्ये माझ्या एका महिलेवर समस्या आहे, तिला आर्थिक गरज आहे, तिला मी कर्ज दिलं समूहाच्या ठराव घेऊन मार्फत, तर तिचे आणि आपले संबंध चांगले होणार की वाईट होणार? मी नेहमी म्हणतो की समूहाचे 1 वर्ष झालं की आपण जे काही उलाढाल करतो समूहाच्या मार्फत त्याचा जो काही नफा मिळतो त्या नफ्या वाटपाची मीटिंग घ्या। त्याच्यामध्ये आपले जे लहान लहान मुलं आहेत, जे चांगलं काम करतात, चांगले उत्तीर्ण होतात, कोणीतरी अबॅकस मध्ये पास होतो, कोणीतरी एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास होतो, कोणीतरी शालेय परीक्षेमध्ये चांगले उत्तीर्ण घेऊन उत्तीर्ण होतो। अशा मुलांचं, आपल्याच परिवारातल्या मुलांचं आपण कौतुक केलं तर काय अडचण आहे? मालाला भाव मिळाला पाहिजे, आमच्या हाताला काम मिळालं पाहिजे। मग त्या पद्धतीने त्यांनी आपल्या मागणी केली आणि शासनाची योजना होती 10K नावाची। 10K म्हणजे 10,000। केंद्र शासनाला 10,000 शेतकरी कंपन्या स्थापन करायच्या होत्या। मग त्या 10,000 पैकी आपल्या तालुक्याला एक कंपनी मिळणार होती, ती कंपनी कोण दिली? त्या कोकड्या अंगावला। 3,000 महिला त्याच्या सदस्य असणारे, त्यांच्या आजूबाजूला उगवणारा माल ती कंपनी विकत घेणारे आणि कोटीमध्ये व्यवहार त्या कंपनीतून होणारे। दाखवणारी जी व्यक्ती आहे ती रमामाता, माता अहिल्याबाई होळकर, बीबी फातेमा आणि इथं बसलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेले, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व उमेद अभियानाचे सर्व कर्मचारी, आदरणीय गावाडे सर, आम्हाला नेहमी वेगवेगळ्या विषयावर तसेच त्यांचा जो स्पेशल विषय आहे बँकेचा असे मार्गदर्शन करणारे आदरणीय अतुलजी सावजी सर, वयाच्या दरम्यानचे मुलं मुली येतं किंवा पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील ज्यांना गाव पातळीवर काहीतरी वेगवेगळे काम करतात अशांना 3 महिन्याचं 6 महिन्याचं मोफत प्रशिक्षण जालना, संभाजीनगर, पुणे, नाशिक, बारामती अशा ठिकाणी मोफत प्रशिक्षण असणार आहे। कोणतं प्रशिक्षण असणार आहे? त्यांना ज्याच्यात आवड येते, म्हणजे काय, मुली असेल तर ब्युटी पार्लरचा आहे, नर्सिंगचा कोर्स असेल, मुलं असतील तर इलेक्ट्रिशियन असेल, सोलार मेकॅनिक असेल। जिल्हा उद्योग केंद्र जालनाचे प्रतिनिधी श्री गाडे सर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण उद्योगासंदर्भात असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती जाणून घेऊया। सर, आपण काय सांगाल? नमस्कार, मी गजानन गाडे जिल्हा उद्योग केंद्र यांचा प्रतिनिधी म्हणून आज या सर्वसाधारण उमेद अभियानाच्या सर्वसाधारण सभेसाठी या ठिकाणी उपस्थित झालो होतो। जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत महिलांसाठी आणि बेरोजगार युवकांसाठी ज्या शासनाच्या योजना चालवल्या जातात त्याच्यामध्ये मुख्यतः मुख्यमंत्री स्वयंरोजगार कार्यक्रम, प्रधानमंत्री स्वयंरोजगार कार्यक्रम ह्याच्यासाठी ज्या गाव पातळीवरती ज्या सूक्ष्म आणि लघु उद्योग व्यवसाय उभा करत असताना ह्या व्यवसायासाठी जी ह्या योजनेची मदत आपल्याला होते, याच्यामधून कर्ज प्रकरण बँकेमध्ये सर्व्हिस उद्योगासाठी 10 लाख रुपयापर्यंत आणि परकिरिया उद्योगासाठी 50 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जातं। मातृभूमी महिला प्रभाग संघाची वार्षिक आढावा बैठक होती। या बैठकीमध्ये मागील झालेल्या कामाचा लेखाजोखा आणि आता पुढील काय नियोजन आहे यासाठी जवळपास 1,500 महिलांचा या ठिकाणी मेळावा घेण्यात आला। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे। धन्यवाद। मातृभूमी प्रभाग संघ ह्या प्रभाग संघाच्या वतीने मी असं एक सांगत इच्छिते की आता सगळं आम्ही वेगळं काही केलं। आम्ही प्रत्येक ग्रामसंघाला, आमच्या प्रभाग संघामध्ये 18 ग्रामसंघ आहेत, या प्रत्येक ग्रामसंघाला आम्ही भेट म्हणून पंचकन्या अशा यांचं जे फोटो आहे आम्ही हे त्यांचं जे त्यांना भेट दिली व त्यांचा सत्कार केला।
खर्च असतो तो भरपूर असतो. व्यसनावर होतो, पुड्यावर होतो, गुटख्यावर होतो, अनेक ठिकाणी होतो. पण संसार तुमच्याकडे जास्त असतो. 70% संसार सांभाळणारा वर्ग म्हणजे तुमचा वर्ग आहे. कारण तो सांभाळायचा तुम्हाला बाहेर पडायचं काम असतं, तरी सुद्धा तुम्ही सुद्धा संसार स्वराज्य घडावं हे स्वप्न होतं जिजाऊंचं. ते स्वप्न त्यांनी त्यांच्या माव पाटोदा या प्रभागातून आम्हा सर्व ताईंना आयशारपी ताई व माता भगिनींना आम्हाला जी साथ दिली आणि त्या साथीने आमचा हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य पार पडलेला आहे. धन्यवाद. काय नाही, खुर्चीत मी नंबर आणला म्हणून या वयात, अशा वयात नंबर आणला गजानन बाबाच्या मंदिरात. उमेद अभियानाअंतर्गत घेण्यात आलेली मातृभूमी प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा खूप मोठ्या उत्साहात पार पडलेली आहे. त्याबद्दल या कार्यक्रमाच्या संयोजकाचे तसेच मातृभूमी प्रभाग संघातील सर्व ICRP यांचे बुलंद आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलतर्फे हार्दिक अभिनंदन.